बिर्याणी आणि पुलावचे वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्ले असतील, पण हा प्रकार जर तुम्ही बनवाल तर तुम्ही ह्याचे फॅन होऊन जाल. म्हणजे नेहमी हाच पुलाव तुम्हाला खावंसं वाटेल. कारण बनवायलाही सोपं आहे आणि एकदम झटपट तयार होतं आणि चव तर एक नंबर. तर चला बनवूया बेबीकॉर्न आणि पनीर पुलाव, त्यासोबतच सिंपल असा रायत्याचा प्रकार. एकदम झटपट होणारे दोन्ही पदार्थ आहेत आणि कॉम्बिनेशनसुद्धा भन्नाट आहे. पनीर आणि बेबीकॉर्न पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर 1 कप बासमती राईस एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यातच थोडं पाणी घालायचंय आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत. 3 ते 4 वेळा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यात पुन्हा पाणी घालून हे तांदूळ आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी भिजायला घालायचेत. तांदूळ कमी असल्यामुळे अर्धा ते पाऊण तास पुरेसा होतो. तर मी इथे तांदूळ बुडतील इतकं पाणी घातलं. आता ते भिजू देऊया. इथे मी बेबीकॉर्न घेतलेले आहेत, जवळजवळ 7 बेबीकॉर्न आहेत आणि पनीर घेतलेलं आहे 150 ग्रॅम. पनीरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आता पनीरचे पीसेस करून घ्यायचे. तुम्हाला जेवढे मोठे लहान पीसेस हवेत तसे करून घ्यायचे आणि बेबीकॉर्न जे आहेत त्याचेही असे पीसेस करून घ्यायचे. बेबीकॉर्न शिजायला थोडा वेळ जातो, त्यामुळे मी याचे असे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे मधून 2 भाग केलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे तेल. तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण घाला आणि 1 चमचा मी साजूक तूप सुद्धा घातलेलं आहे. हे थोडंसं हलकं गरम झालं की त्यात 2 तेजपत्ता, 1 चक्री फूल, 1 मोठी वेलची, 1 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंग, 7-8 काळी मिरी आणि 1 छोटा चमचा जिरे घालायचं आणि हे हलके मसाले फ्राय करून घ्यायचे. हिरव्या मिरच्या लहान असल्यामुळे मी 4 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्यात. अर्धा इंच आलं मी असं उभे उभे काप करून घेतलेत. पातळ असे काप करायचे आणि हिरवी मिरची, आलं घालायचं. त्यासोबतच बेबीकॉर्न घालायचे आणि हे चांगले परतून घ्यायचे. बेबीकॉर्न मी सुरुवातीलाच घातलेले आहेत कारण ते शिजायला थोडा जास्त वेळ जातो. आता हे परतून घ्यायचे चांगले तेलावर. जोपर्यंत हे 80% शिजत नाही तोपर्यंत बेबीकॉर्न असे परतायचे. त्यासोबतच इथे मी 7 काजू घातलेले आहेत, तेही मी परतून घेणार आहे. जोपर्यंत हे बेबीकॉर्न 70% किंवा 80% शिजत नाही तोपर्यंत असेच बारीक गॅसवर परतून घ्यायचे. आता मी इथे घालणार आहे 1 छोटा चमचा बिर्याणी मसाला. एकदमच फिकं लागायला नको म्हणून मी इथे 1 छोटा चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे. कारण अख्खे मसाले जे आहेत त्याचं तर फ्लेवर असतंच, पण पावडर घातल्याने अजून छान चव येईल. त्यामुळे मी 1 छोटा चमचा मसाला घातलाय. तांदूळ भिजून तयार झालेले आहेत. मी पाऊण तास भिजवलेले. त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि हे तांदूळ मी आता कढईमध्ये घातलेले आहेत. आता 1 मिनिटसाठी हे तांदूळ सुद्धा छान परतून घ्यायचे. त्यानंतर 1 कप आपण बासमती तांदूळ घेतलेलं, तर त्याच्या डबल आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. त्याच कपने मी 2 कप इथे पाणी भरून घातलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. बासमती तांदूळ घेताना जुना तांदूळ घ्यायचा. जर नवीन तांदूळ घेतलात तर राईस चिकट तयार होईल, त्यामुळे ह्याची काळजी घ्यायची. लिंबाचा इथे मी पाव तुकडा घेतलेला आहे, तर इथे लिंबाचा रस घालूया, म्हणजे राईस सुटसुटीत होतो आणि व्हाईट सुद्धा तयार होतो. चवीनुसार मीठ सुद्धा घालायचंय आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय. आता बारीक गॅसवर हा तांदूळ असाच शिजू द्यायचा, म्हणजे बेबीकॉर्न सुद्धा शिजतील, राईस सुद्धा शिजेल. काही वेळानंतर इथे राईस तुम्ही पाहू शकता वर फुलून आलेला आहे आणि यात थोडंसं पाणी उरलेलं आहे. या वेळेसच आपल्याला काय करायचंय, एकदा राईस मिक्स करून घ्यायचं आणि झाकण देऊन बारीक गॅसवर हा तांदूळ असाच सोडून द्यायचा. आपोआपच बेबीकॉर्न आणि राईस कच्चा जो काही असेल तो हळूहळू शिजेल. बाजूची गॅस मी पेटवलेली आहे, तर बाजूच्या गॅसवर मी कढई ठेवून देते, हळूहळू शिजेल. तोपर्यंत इथे आपण पनीर फ्राय करून घेऊया. एका पॅनमध्ये इथे मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. तूप चांगलं गरम झालं, म्हणजे पॅन व्यवस्थित गरम झालं की मग त्यात आपल्याला हे पनीरचे पीसेस घालायचे आहेत आणि छान फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने छान गोल्डन कलर आला पाहिजे अशा रंगावर फ्राय करून घ्यायचं. तर इथे पाहू शकता तुम्ही छान सोनेरी रंगावर हे पनीर फ्राय झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. हे पनीर फ्राय करून झाल्यानंतर तुम्ही पाण्यात सुद्धा ठेवू शकता थोड्या वेळासाठी, म्हणजे ते मऊ राहतात. पण गरज नाहीये, मी लगेचच आता हे पनीरचे पीसेस या पुलावमध्ये घालणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे काही वेळानंतर राईस जो आहे तो छान शिजलेला आहे, त्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे. आता हे पनीरचे पीसेस घालूया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. पॅनला जे काही तूप लागलेलं आहे ते सुद्धा पूर्ण यात घालायचं आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.
त्यानंतर झाकण देऊन अजून मी 5 मिनिटसाठी एकदम लो फ्लेमवर ठेवणार आहे, कारण हलकंसं अजून ह्यात ओलावा आहे, त्यामुळे एकदम लो फ्लेमवर मी 5 मिनिटसाठी ठेवणार आहे. 5 मिनिट नंतर तुम्ही पाहू शकता किती सुटसुटीत असा हा राईस तयार झालेला आहे. बेबीकॉर्नसुद्धा चांगले शिजलेले आहेत. आता अजून मी 10 मिनिटसाठी असंच सोडून देणार आहे, म्हणजे राईस छान सेट होईल आणि एकदम अजून सुटसुटीत राईस तयार होईल. तोपर्यंत इथे आपण झटपट असा रायता बनवूया. एकदम सिंपल रायता आहे, पण ह्या पुलावसोबत एकच नंबर लागतो. तर इथे मी 2 एकदम छोटे छोटे टोमॅटो घेतलेले, ते असे बारीक चिरून घेतलेले आहेत. एक छोटासा कांदा घेतलाय, तो सुद्धा बारीक चिरून घेतला. आणि एक काकडी घेतली, त्यातली मी फक्त अर्धीच काकडी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. काकडी सोलून घ्यायची किंवा सालीसकट घेतली तरीही चालेल. आता आपल्याला इथे 150 ग्रॅम दही घ्यायचं एका बाउलमध्ये आणि ती चांगली फेटून घ्यायची एकदम स्मूथ होईपर्यंत. त्यानंतर पाव चमचा जिरे पावडर आणि थोडंसं चवीनुसार काळं मीठ घालायचं. व्हाईट मीठ मी इथे घालणार नाहीये, हेल्दी करायचं आपल्याला, त्यामुळे ब्लॅक सॉल्ट मी इथे घातलेलं आहे. चांगलं ते मिक्स करून झालं की आपण कापून घेतलेलं सॅलड घालूया. सॅलड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त यात घालू शकता. आता दहीमध्ये सॅलड मिक्स करून घेऊया. जेव्हा तुम्ही हे सॅलड खायला घेणार असाल त्यावेळीच मीठ घाला. आता मी लगेच खाण्यासाठी घेणार आहे, त्यामुळे मी इथे काळे मीठ जे आहे ते घातलेलं आहे. तुम्हाला जेव्हा खायचं असेल तेव्हा घाला, कारण मग ह्याला पाणी सुटायला लागतं. थोडी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेतलं. पाव चमचा काळी मिरी पावडर सुद्धा मी रायत्यामध्ये घातलेली आहे. मी दाखवायचं विसरून गेली, पण तुम्ही सुद्धा नक्की घाला. तर आता इथे रायता सुद्धा तयार झालेला आहे आणि पुलाव सुद्धा पाहू शकता 10 मिनिट नंतर व्यवस्थित असा सेट झालाय आणि मस्त सुटसुटीत झालेला आहे. खाण्यासाठी आता हा पुलाव तयार आहे. बेबीकॉर्न आणि पनीरचा हा पुलाव तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि त्यासोबत रायता बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. पुढच्या वेळेस पाहुणेही येतील तेव्हा तुम्ही असाच पुलाव बनवणं पसंत कराल, कारण हा बनवायला जितका सोपा आहे त्यापेक्षाही जास्त चविष्ट आहे आणि इतकं सिंपल असल्यामुळे तुम्हाला बनवायलाही सोपं जाईल. तर नक्कीच ट्राय करून पहा. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपी सोबत. व्हिडिओ आवडला असेल तर हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.